प्रार्थना करूया आपण आणि आजच्या वचनाला आपण प्रारंभ करूया. पवित्र सैन्याच्या येवा देव बाप्पा, आम्ही स्तुती करीतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक वार प्रभू तुझ्या मंदिरात तू आम्हाला आणलंस आणि नाताळ पूर्वसंध्याच्या या भक्तीमध्ये प्रभू तुझी स्तुती आराधना करण्यासाठी आणि तुझ्या वचनाचा मानना सांगण्यासाठी आणि तो ग्रहण करण्यासाठी तू आम्हाला आणलेला आहे. आता हे प्रभू तू आमचा ताबा घे, येशूच्या नावाने आमेन. ख्रिसमस आला की आपल्या घरोघरी, चर्चमध्ये, सोसायटीमध्ये, नाक्यावर, चौकात ख्रिसमसच्या लाईट्स लागलेल्या आपण पाहतो किंवा नाताळची रोषणाई केलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि या ख्रिसमसच्या ज्या लाईट्स असतात किंवा ही जी रोषणाई असते ही फक्त ख्रिसमस पुरतीच मर्यादित नसते, तर ही रोषणाई फार नवीन वर्षापर्यंत लावलेली असते. सगळीकडे झगमगाट असतो. आणि ह्या ज्या ख्रिसमस लाईट्स आहेत त्या खऱ्या ख्रिसमस लाईट बरोबर त्याची तुलना करता येत नाही. म्हणून आज मी विषय पण असा निवडलेला आहे की नाताळचा प्रकाश आणि हा जो येशू ख्रिस्त आहे आणि नाताळची रोषणाई जे आपण लाईट्स ज्याला म्हणतो, यातला साम्य काय, फरक काय आहे, याकडे आपण थोडक्या वेळेमध्ये लक्ष देणार आहे. प्रथमतः आपण हे पाहणार आहोत की नाताळचा प्रकाश आणि नाताळच्या लाईट्स किंवा रोषणाई यातला फरक काय आहे आणि साम्य काय हे आपण पाहू. पहिला आपण साम्य पाहणार आहे. या दोन्ही प्रकाशामध्ये काय सारखेपणा आहे. पहिली गोष्ट आम्ही पाहतो यामध्ये की या दोन्ही प्रकाशांच्या मध्ये आम्ही जर पाहायला लागलो तर ते दोन्ही प्रकाश आमचं लक्ष वेधून घेतात. रोषणाई आहे, आपण चर्चमध्ये त्या गेटच्या जवळ आल्याबरोबर लांबूनच आपल्याला लाईट्स दिसतात, नाताळच्या लाईट्स दिसल्या आणि एकदम कसं वाटतं, बरं वाटलं ना. आपलं लक्ष लगेच त्या लाईट्सने आकर्षून घेतलेलं आहे आणि वेधून घेतलेलं आहे. त्यामुळे आम्ही ज्या वेळेला नाताळच्या समयामध्ये सोसायटीमधून फिरतो किंवा रस्त्यावरून फिरतो, मार्केटला जातो, चौकामधून ये जा करतो किंवा काही ठिकाणी देखावे केलेले असतात, मग ते पाहण्यासाठी आपण ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला अगदी छोट्या छोट्या घरांपासून, इमारतीपासून, चौकापासून, बंगल्यापासून या आम्हाला मोठ्या मोठ्या मॉल्स आणि हॉटेलपर्यंत नाताळची रोषणाई केलेली पाहायला मिळते आणि त्या रोषणाईमुळे आमचं लक्ष त्यांच्याकडे वेधून घेतलं जातं. अगदी तसंच नाताळचा जो प्रकाश आहे, प्रभू येशू ख्रिस्त, तो सुद्धा आमचं लक्ष केंद्रित करतो. तो सुद्धा आमचं लक्ष वेधून घेणारा परमेश्वर आहे. जरी आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी देखील तो आमच्याकडे पाहतो आणि त्याचा प्रकाश अनुभवण्यासाठी आपल्याला देवबाप अधिक आणि अधिक सहाय्य करतो. आणि म्हणून त्या खऱ्या प्रकाशापासून, येशूपासून आपण दूर जाऊ शकत नाही. दुसरा एक सारखेपणा आहे आणि तो म्हणजे दोन्ही प्रकाश, ही जी रोषणाई आहे तिच्यातून निघणारा प्रकाश आणि प्रभू येशू ख्रिस्त हा जो प्रकाश आहे, हे दोन्ही प्रकाश आम्हाला आनंद देतात. मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे आपल्या घरामध्ये असो किंवा कुठेही जेव्हा आम्ही ख्रिसमस ट्री पाहतो, बघा या ठिकाणी आहे ख्रिसमस ट्री पाहतो, किंवा आम्ही इतर ठिकाणी ज्या ठिकाणी रोषणाई केलेली असते तेव्हा आमच्या मनाला ते लाईट, तो झगमगाट पाहून खूप आनंद वाटतं, बरं वाटतं, उल्हासल्यासारखं वाटतं. तशाच प्रकारे आम्हाला ख्रिस्ताचा प्रकाश ज्या वेळेला सापडतो तो काही या रोषणाईपेक्षा वेगळा नाही, कारण तो देखील आम्हाला आनंद देतो, आम्हाला तो उल्हास देतो. आणि जेव्हा ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये येतो त्यावेळेला तो आमच्या चेहऱ्यावर हास्य, आमच्या जीवनामध्ये आनंद देऊन जातो. आणि म्हणून प्रियानो, हे दोन्ही प्रकाश जे प्रकाशत असतात, जे चमकतात, अंधाराला भेदून जातात, त्यांच्यातील क्षमता मात्र वेगळी आहे. काय आहे? क्षमता मात्र वेगळी आहे. म्हणून हे दोन सारखेपणा पाहिल्यानंतर या दोन्ही प्रकाशामध्ये काय फरक आहे त्याकडे आपण थोडा वेळ पाहणार आहे. पहिला फरक हा आम्हाला पाहायला मिळतो आणि तो म्हणजे यांची क्षमता वेगळी आहे. आता या ठिकाणी आम्हाला चायना बल्ब दिसतात, काही ठिकाणी आम्हाला 40 वॅटचे दिसतात, काही ठिकाणी 80चे दिसतात, CFLचे बल्ब आलेले आहेत. त्यांची क्षमता वेगवेगळी आहे. परंतु प्रभू येशूची क्षमता या जैविक लाईट्सपेक्षा, रोषणाईपेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त आहे. आणि
हा जो फरक आहे हा आमचा लक्षात घेण्यासारखा आहे. ही जी रोषणाई आहे ही ख्रिस्ताचा प्रकाश म्हणजे जो करू शकतो ख्रिस्ताचा प्रकाश, या कृत्रिम रोषणाईच्या लाईट्स ज्या आहेत त्या करू शकत नाहीत. हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. कारण फरक असा आहे की ही जी कृत्रिम प्रकाश आहे हा काही काळापुरता आहे, सीझनल आहे. हा वर्षभर इथे आम्ही ठेवत नाही. नाताळ संपला, नवीन वर्ष संपलं, एपिफनीचा सण झाला की आम्ही हे काढून टाकतो. म्हणजे काय, ही जी कृत्रिम रोषणाई जी आहे, हा जो कृत्रिम प्रकाश आहे हा सीझनल आहे, त्याला मर्यादा आहे. नाताळ येतात आणि नवीन वर्ष येतात आणि जातात, पण ख्रिस्ताचा प्रकाश मात्र वर्षभर निघतो. आणि म्हणून हा फरक आम्ही लक्षात घेतला पाहिजे. दुसरा फरक मला असा दिसून आला की ही जी रोषणाई करतो आपण, ह्या ज्या लाईट्स आहेत या कालांतराने धुसर होतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रकाश आहे हा कालांतराने तो प्रखर होत जातो, तो वाढत जातो. हा फरक आहे. आमच्याकडे CFL चा बल्ब असेल तर त्याची क्षमता जशी कमी होईल तसा त्याचा प्रकाश धुसर व्हायला लागतो, तो अंधार व्हायला लागतो. त्याची मागची बाजू जी आहे ती होल्डर मध्ये गेलेली असते, तिथे काळपटपणा यायला लागतो. ट्यूबलाईटचं पण तीच परिस्थिती आहे, ती काळपट दोन्ही बाजूने पडायला लागते. नंतर एके दिवशी काय होते, बंद पडते. पण प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रकाश हा सदा सर्व काळ टिकणारा आहे. तो जसे जसे दिवस जाईल तसे तसे तो प्रखर होत जातो. आणि आम्ही जे नवीन जन्म पावलेले त्याचे लोक आहे, त्या आम्हामध्ये आता ख्रिस्ताची क्षमता आलेली आहे. कारण ख्रिस्ताचा आत्मा आमच्यामध्ये वस्ती करतो आणि त्यामुळे देवाचं जे गौरव आहे ते गौरव आम्ही प्रगट करत असतो आमच्या मुखाद्वारे, आमच्या कृतीद्वारे. आणि मग जसं जसं ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये वाढत जातो तस तसे आम्ही ख्रिस्तामध्ये वाढतो. हे आम्ही कधी विसरता कामा नये. तिसरा फरक आम्ही पाहतो, या ज्या रोषणाई आहेत, या ज्या लाईट्स आहेत या तात्पुरत्या आहेत, मगाशी मी तुम्हाला म्हणालो, परंतु ख्रिस्ताचा प्रकाश हा चिरकाळ टिकणारा आहे. हा चिरकाळ टिकणारा आहे. म्हणून अनेकदा ख्रिसमस लाईट्स ज्या आहेत किंवा ही जी रोषणाई आम्ही करतो ती टिकाऊ नसल्याने त्या खराब होतात. आता बघा, नाताळ आल्यानंतर आपण काय केलं, मागच्या वर्षीच्या ज्या सिरीज होत्या, माळा होत्या लाईटिंगच्या, त्या काढल्या, चेक केल्या चालतात की नाही ना. आणि मग काही चालल्या, काही चालत नाहीत, खराब झाल्या काय. मग पळत मार्केटमध्ये गेलो, नवीन घेऊन आलो. ताऱ्याचा पण तसाच प्रकार झाला. तो वर्षभर धुळखात पडला होता. साफसफाई करताना समजलं त्यातल्या एका बाजूचा धागा तुटला होता, चिकटपट्टी लावून तो लावला होता. आता यावर्षी तो चालत पण नाही. मग आम्ही परत पळत गेलो आणि काय केलं, नवीन स्टार आणला. म्हणजे काय की ज्या रोषणाई आम्ही जे की गोष्टीमध्ये करत असतो त्या तात्पुरत्या असतात, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचा जो प्रकाश आहे हा टिकाऊ आहे. चौथा मुद्दा आहे आणि तो म्हणजे ह्याच्या लाईट्स आहेत, रोषणाई जी आहे ही कृत्रिम आहे, मनुष्याने निर्माण केलेली आहे. परंतु ख्रिस्ताचा प्रकाश हा कोणी मनुष्याने निर्माण केलेला नाही. तो स्वतः प्रकाश आहे. आय एम द लाईट ऑफ द वर्ल्ड तो म्हटलेला आहे. मी जगाचा प्रकाश आहे असं म्हटलेलं आहे. तो प्रकाश ख्रिस्तामध्ये प्रारंभापासून आहे. अगदी अनादी अनंत कालापासून, ज्या वेळेला जग निर्माण नव्हतं झालं त्या अगोदर पासून ख्रिस्ताचा प्रकाश या विश्वामध्ये अस्तित्वात आहे असं आम्हाला शास्त्रामध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे, तो मानव जातीचा प्रकाश आहे आणि तो आम्हाला पापमय अंधारातून सार्वकालिक प्रकाशात आणण्यासाठी या जगामध्ये त्याने जन्म घेतला. आणि बरोबर येशू हा जो खरा प्रकाश आहे, हा खरा प्रकाश या जगात आलेला आहे. पुढचा मुद्दा आहे पाचवा, आणि तो म्हणजे फरक जो आहे तो म्हणजे याची रोषणाईचे बल्ब्स आहेत. ही जी रोषणाईचा जो प्रकाश आहे हा कृत्रिम आहे, हा खोटा आहे. परंतु ख्रिस्ताचा प्रकाश जो आहे तो खरा आहे. तो काय आहे, खरा प्रकाश आहे. आणि हा जो फरक आहे हा महत्वाचा आहे. जसं सूर्याचा प्रकाश आहे, जसा विजेचा लाइटनिंग जे आहे, पावसाळ्यामध्ये आपण जी वीज पाहतो त्या विजेचा जो प्रकाश आहे, हा प्रकाश कोणी मनुष्याने निर्माण केलेला नाहीये प्रिया, कोणीच निर्माण केले नाही, फक्त देवाने तो निर्माण केलेला आहे. आणि जे जे काही मनुष्याने निर्माण केलेलं आहे त्या प्रत्येक निर्मित गोष्टीचं जी ऊर्जा आहे, जो प्रकाश आहे,
तो कृत्रिम आहे प्रियानो. आम्ही कधी विसरता कामा नये. आणि म्हणून योहानाचं शुभवर्तमान पहिला अध्याय 9वं वचन, योहानाचं पहिलं पत्र 2रा अध्याय 8वं वचन, ही जर वचन वाचले आपण तर आम्हाला हे पाहायला मिळतं की पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं येशू ख्रिस्त हा खरा प्रकाश आहे. आणि जर येशू हा खरा प्रकाश आहे तर त्याला सोडून इतर जे प्रकाश आहेत ते खोटे आहेत, ते खरे प्रकाश नाहीत. आणि मग शास्त्र जेव्हा आम्ही धुंडाळतो त्यावेळेला आम्हाला हे पाहायला मिळतं की सैतान हा खोटा प्रकाश आहे, तो आम्हाला खरा प्रकाश आहे असं भासवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही फसतो. जसं एदेन बागेमध्ये आदम आणि हवेला त्या सैतानाने फसवलं, त्याने त्यांना प्रकाश दाखवला. देवाने तुम्हाला असं सांगितलं का, मी तुम्हाला सांगतो फळ खावा, तुम्ही मरणार नाही. आणि त्याने खोटा प्रकाश या आदम आणि हवेला दाखवला आणि त्याच्याद्वारे पाप घडलेलं आहे. कारण सैतान हा युक्त्या करण्यामध्ये फार हुशार आहे. करिंथकराचं 2रं पत्र 11वा अध्याय 13 ते 15 वचनामध्ये आम्ही वाचतो, तो असं करतो की ज्या गोष्टी त्याच्या मनामध्ये आहेत त्या खोट्या असतात, परंतु आम्हाला तो भासवताना असं भासवतो की या खऱ्या आहेत, या सत्य आहेत. आणि मग तोच प्रकाश देणारा आहे, त्याला आम्ही फॉलो केलं पाहिजे. अनेकदा आपण त्याच्या खोट्या प्रकाशाने प्रभावित होतो, जसं आदम आणि हवा हे प्रभावित झाले, त्यांच्याकडून पाप घडलं. कधी कधी आम्हाला असं वाटतं की ह्या गोष्टी केल्यानंतर आम्हाला फायदा आहे, पण प्रियानो आम्ही विसरता कामा नये की त्या सैतानापासून असतात, त्या दिखाऊ आहेत. तो खोटा प्रकाश सैतान आम्हाला दाखवत असतो. आणि म्हणून ख्रिस्ताचा प्रकाश हा खरा आहे. जर आम्ही ख्रिस्ताला परिधान केलेला आहे, जर आम्ही ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारलेला आहे, तर प्रियानो मत्तेच्या 4थ्या अध्यायामध्ये जसं येशू ख्रिस्ताची परीक्षा होत असताना येशूने सैतानाला बाहेर उभं केलेलं आहे, येशूने सैतानाला आपल्या जीवनामध्ये प्रवेश दिलेला नाही, येशू सैतानाच्या मोहाला बळी पडला नाही, तशा प्रकारे आम्ही देखील त्या सैतानाला आडवे उभे राहू शकतो. आणि म्हणून आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हे फरक जे आहेत, कृत्रिम रोषणाई, कृत्रिम प्रकाश आणि खरा प्रकाश, यातला फरक आम्ही जर समजून घेतला तर आमची कधी फसगत होणार नाही. दुसरा मुद्दा आहे अंधारात चालणे. कधी कधी आम्हाला अंधारात चालायला आवडतं. येशूने काय म्हटलं पहा बरं, योहानाचं शुभवर्तमान 8वा अध्याय 12व्या वचनामध्ये त्याने प्रकाशाचं महत्व आम्हाला पटवून दिलेलं आहे. शास्त्र असेल तर कृपया काढूया आपण योहानाचं शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि 12वं वचन. काय म्हणतो त्या ठिकाणी देवाचा शिष्य, येशूने पुन्हा त्याचबरोबर बोलले, आरंभून म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. मी जगाचा प्रकाश आहे असे येशूने म्हटले. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. ख्रिस्ताकडे येत नव्हतो आपण तोपर्यंत आम्ही अंधकारामध्ये चालत होतो, तोपर्यंत आम्ही सैतानाच्या आहारी गेलो होतो. त्याच्या म्हणण्याप्रमाणे, त्याच्या आवडीनिवडीप्रमाणे आमची आवड निवड होती. परंतु प्रियानो, ज्या वेळेला आम्ही त्या ख्रिस्ताकडे पाठ फिरवली त्यावेळेला सैतानाने आमचा ताबा घेतलेला आहे. आणि याचा अनुभव आम्हाला जन्म घेतलेल्या प्रत्येक मनुष्याला दिवसेंदिवस येत असतो. अंधारामध्ये चालताना आपण घाबरतो. अंधारामध्ये जर आम्ही चालत असतो तर आम्हाला भीती वाटते. शेजार चांगला नसेल तर आम्ही निराश होतो. आणि का बरं असं होतं? कारण काही लोक अंधारात बाहेर पडतात, त्यांना ते आवडतं. ते अंधाराला कधी कधी घाबरत नाहीत, कारण रात्रीचं जीवन जगण्यासाठी काही लोक रात्री भटकत असतात, काही लोक रात्री फिरत असतात. याचा अर्थ असा नाही की दिवसा घडणाऱ्या गोष्टी वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही, परंतु आम्हाला हे मात्र कळायला हवं की उलट रात्री धोके जास्त असतात. अंधारात चालल्याने आम्ही पडू शकतो, अंधारात चालल्याने सैतान आमच्यावरती हल्ला करू शकतो. आणि म्हणून आध्यात्मिकरित्या अंधारात चालणे म्हणजे काय, संत पाऊल आम्हाला शिकवतो. पहा बरं, करिंथकराचं 2रं पत्र 4था अध्याय 4थ्या वचनामध्ये तो असं म्हणतो, आणि या जगाच्या देवाने म्हणजे सैतानाने अविश्वासणाऱ्यांची मने आंधळी केली आहेत, यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवी सुवार्तेचा प्रकाश त्यांना पाहता येऊ नये, कारण जो देवाच्या प्रतिमेचा आहे. सैतान आमचे डोळे आंधळे करतो, तो आमची नजर झाकाळतो, यासाठी की देवाचं गौरव जे ख्रिस्तामध्ये आहे ते आम्हाला दिसू नये, ते आम्हाला प्रगट होऊ नये. आणि ते जर प्रगट झालं तर आम्ही त्याचं अनुसरण करू आणि आमच्याद्वारे ख्रिस्ताचा प्रकाश आम्ही इतरांना पोहोचवू. हे होऊ नये म्हणून सैतान या जगाच्या देवाने आमची मने आंधळी केली आहेत. आम्ही अंधारात चालतो, पण ते आपणास ठाऊक नसते. सैतानाच्या म्हणण्याप्रमाणे, सैतानाच्या हुकुमाप्रमाणे आम्ही आमचं रोजचं जीवन जगत असतो. मग जेव्हा ख्रिस्ताचा प्रकाश आमच्या जीवनामध्ये येतो तेव्हा आम्हाला ते कळत नाही.
मग आमच्या मनामध्ये द्वंद्व सुरू होतं, हे बरोबर आहे की ते बरोबर आहे. आणि या वचनाचा अर्थ जर आम्ही पाहिला तर आम्हाला हेच शिकायला मिळतं प्रियानो, की आध्यात्मिक जीवनामध्ये ज्या वेळेला आम्ही अंधकारात चालतो तेव्हा आम्हाला सत्य दिसत नाही, सत्य आम्हाला पटत नाही, आध्यात्मिक दृष्टिकोनातून या गोष्टी आम्हाला ग्रहण करता येत नाही. कारण जो देवापासून जन्मलेला आहे तो देहाच्या अधीन राहत नाही. आणि म्हणून अशा व्यक्तींना सैतानाच्या हल्ल्याचा धोका जास्त असतो. म्हणून योहानाचा शुभवर्तमान 1 अध्याय आणि 5व्या वचनामध्ये तो दास असं म्हणतो, तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रहण केले नाही. ख्रिस्त हा अंधारात प्रकाश देणारा ख्रिस्त आहे. ख्रिस्त हा लाईट आहे. ख्रिस्त हा प्रकाश आहे. जेव्हा आम्हाला अंधाराची जाणीव होते तेव्हा त्याचं गांभीर्य आपणास कळत नाही. जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये येत नाही, जोपर्यंत आम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारत नाही, तोपर्यंत अंधाराचं गांभीर्य, सैतानाचा हल्ला आम्ही ओळखू शकत नाही. आम्ही त्याच्यामध्ये वाहत जातो, आमच्या हातून पाप घडते. आणि म्हणून प्रियानो, ऐहिक लोक जे आहेत ते ह्या जगामध्ये राहत असताना प्रकाशाला घाबरतात, पण जे आध्यात्मिक लोक आहेत ते अंधाराला घाबरतात, कारण तो सैतानाचं प्रतीक आहे. योहानाचा शुभवर्तमान 3 अध्याय आणि 19 आणि 20 वचन जर आपण वाचले तर त्यामध्ये असं लिहिलेलं आहे, न्यायाचा दिवाळा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे. जगात प्रभू श्री ख्रिस्त आला आहे आणि मनुष्याने प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कर्मे दुष्ट काय लिहिलेलं आहे, दुष्ट होती. पुढे काय लिहिलेलं आहे 20 वचन, जो कोणी वाईट कर्मे करीतो तो प्रकाशाचा द्वेष करीतो आणि आपली कर्मे सदोष ठरू नये म्हणून प्रकाशाकडे येत नाही. मी जे करतो ते योग्य आहे, मला जे करायचं वाटतं ते चांगलं आहे असं आम्ही जेव्हा म्हणतो त्यावेळेला आम्ही देवाकडे पाठ फिरवलेले असते. कारण सैतान आमचे डोळे आंधळे करतो, अंधारावरती आम्ही प्रेम करतो, प्रकाशाचा आम्ही द्वेष करतो या देवाच्या वचनाप्रमाणे. कारण त्या अंधाराखाली आम्हाला वाईट गोष्टी करता येतात. आणि म्हणून योग काय म्हणतो माहिती का, योगाचं पुस्तक 24 अध्याय 13 ते 17 वचनामध्ये त्याने अंधाराला काय उपमा दिलेली, फार सुंदर आहे. मोठा शास्त्रपाठ आहे, पण मी तुम्हाला ते यावेळेस वाचून दाखवत नाही. परंतु त्या वचनाप्रमाणे आम्ही एकेकाळी होतो. आम्ही देवापासून काही लपून राहू शकत नाही, आमची पापे देवापासून लपून राहू शकत नाही. आणि म्हणून इब्रिलोकास पत्र 4 अध्याय 13 वचनामध्ये आम्ही पाहतो की परमेश्वराचे नेत्र सर्वकडे आहेत, ते बरे आणि वाईट पाहत असतात. हे सुंदर वचन आहे प्रियानो. आणि देवाला आमच्या जीवनाची पूर्वकल्पना आहे. आम्ही काय करतो, आम्ही काय करणार, आम्ही काय केलेलं आहे, सगळं काही देवासमोर उघड्या पुस्तकासारखं आहे. परमेश्वरापासून आम्ही लपवू शकत नाही, कारण तो सर्व काही पाहतो. तो आमचे बरे आणि वाईट पाहणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून आमच्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला देवाला उत्तर द्यायचे आहे. पुढचा मुद्दा आहे, जर आम्ही अंधारात चालत असू तर आम्ही प्रकाशाकडे पाहणं गरजेचं आहे. उपदेशकाचं पुस्तक काढा बरं कुठेतरी. उपदेशकाचं पुस्तक 2 अध्याय 13 वचन मोठ्याने वाचूया. काय म्हणतो देवाचा दास? उपदेशकाचं पुस्तक 2 अध्याय 13 वचन. मग माझ्या नजरेस आले अंधारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ, ते मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ. अंधारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ, अंधारापेक्षा प्रकाश जसा श्रेष्ठ, ते मूर्खतेपेक्षा ज्ञान श्रेष्ठ. अंधारापेक्षा श्रेष्ठ कोण आहे? प्रकाश आहे. आणि म्हणून आम्ही अंधाराची आवड धरू नये, म्हणून आम्ही सैतानी गोष्टीची आवड धरू नये, असं देवाचं वचन आम्हाला शिकवतं. यशाचं पुस्तक 5 अध्याय 20 ते 22 वचनामध्ये जे परमेश्वर लिहिले त्या प्रकारे आम्ही अंधारात चालतो तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या यशाने लिहिलेल्या आहेत त्या आमच्या जीवनामध्ये घडत असतात. आम्ही वाईटाचा स्वीकार करतो आणि चांगल्याचा नकार करत असतो. पण आपण देवाचे आभार मानूया की देवाने आमच्यावर एवढी प्रीती केली की त्याने आपला पुत्र नाताळच्या दिवशी या जगामध्ये पाठवला. त्या येशूने जन्म घेतलेला आहे आणि आम्हाला सत्सद्विवेक बुद्धी दिली आणि आम्ही त्या येशूचा प्रकाश पाहिला. जो म्हणतो, जो मला अनुसरतो तो अंधारात चालणार नाही. कारण अंधारात चालत असताना आम्हाला चांगले वाटे, त्याचा शेवट मृत्यू आहे याची आम्हाला कल्पना नसते. परंतु ज्या वेळेला आम्ही ख्रिस्ताकडे येतो त्यावेळेला प्रभू आम्हाला सावरतो. प्रभू आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. आणि मग त्यावेळेला आम्हाला समजतं की मी जे वाईट करत होतो त्याचा परिणाम किती भयानक होणार होता, ती किती मोठी चूक होती. परमेश्वर आमचे डोळे उघडतो आणि म्हणून
आता आम्ही जे चांगले आहोत, आता जे आम्ही प्रभूला भिवून वागणारे आहोत, त्या आम्ही ख्रिस्ताचा प्रकाश आम्हातून इतरांपर्यंत पोहोचवला पाहिजे. आणि म्हणजेच काय की आम्ही प्रकाश देणारी व्यक्ती असले पाहिजे. आणि म्हणून येशू नंतर पुढे असं म्हणाला, तुम्ही जगाचे प्रकाश आहात. यू आर द लाईट टू द वर्ल्ड. आम्ही जगाचे प्रकाश असले पाहिजे. संत पाऊल जो अगोदर शाऊल होता, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही वाचतो, ज्या वेळेला तो राजा अग्रिपासमोर उभा राहिला, त्यावेळेला त्याने सुंदर रीतीने त्या अग्रिपाला प्रवचन दिलेलं आहे. ख्रिस्ताच्या प्रकाशाविरोधात वागणारा शाऊल, पूर्वीतील ख्रिस्ताचं दर्शन ज्या वेळेला त्याला दिमिश्कच्या रस्त्यावरती झालं, त्यावेळेला त्याचं जीवन बदललेलं आहे. त्याचा प्रकाश त्या पाऊलाने पाहिला आणि त्याचं जीवन बदलून गेलेलं आहे. जणू काही येशू त्याला सांगत होता, उठ, आपल्या पायावरती उभा राहा. मी आज तुला दर्शन दिलेलं आहे यासाठी की तू माझा सेवक व्हावे आणि जे तू आता पाहिले आहेस त्याचे तू साक्षीदार व्हावा. जणू देवाने त्याला पाचारण केले होते. आणि मग प्रभू त्याला पुढे असं म्हणतो की मी तुझ्या लोकांपासून आणि त्या विदेशी लोकांपासून तुझा बचाव करेन आणि त्यांच्या समोर तू माझे साक्ष व्हावे, म्हणून मी तुला त्यांच्याकडे पाठवत आहे. आणि मग संत पाऊल विदेशांकडे गेला. आणि ज्यावेळी तो विदेशांकडे गेला तेव्हा ते घाबरले, अरे हा आमचा छळ करणारा परत आमच्याकडे कसा काय आला. आणि मग तो येशूची सुवार्ता सांगू लागला, तरी लोक त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. आम्हाला परत तुरुंगात टाकतो की काय, अशा अनेक प्रकारच्या भीतीने लोकांची गाळ उडालेली आहे. परंतु देव त्याला सांगतो की तुला मी त्यांच्याकडे पाठवत आहे यासाठी की तुझ्या मुखातून निघणाऱ्या शब्दांच्या द्वारे त्यांचे डोळे उघडावे, त्यांनी अंधारात चालायचं जे ठरवलेलं आहे ते सोडून त्यांनी प्रकाशामध्ये यावे आणि सैतानाच्या शक्तीपासून देवाकडे वळावे आणि याद्वारे त्यांना त्यांच्या पापाची क्षमा मिळावी. देवाची इच्छा होती की पावलाने उपदेश करावा आणि त्याच्या उपदेशाच्या द्वारे लोकांनी त्या देवाकडे वळावे. त्यांनी अंधारात चालू नये, त्यांनी प्रकाशात चालावे, यासाठी की येशू कोण आहे आणि येशूने काय केलेलं आहे हे लोकांच्या पर्यंत पोहोचावं. आणि हीच गोष्ट आणि हेच कार्य जे आपण त्या प्रकाशात चालतो ते आम्ही करावं अशी देवा आमच्याकडून अपेक्षा करत आहे. येशूद्वारे तारण आहे याचा संदेश आणि निरोप आम्ही देणारे लोक आहोत का. मत्ताईचं सुवर्तमान 5वा अध्याय 14 ते 16 वचनामध्ये फार सुंदर रीतीने प्रभू येशू ख्रिस्ताने वर्णन केलेलं आहे. मत्ताईच्या सुवर्तमानाकडे वळूया आपण. 5वा अध्याय 14 ते 16 असं म्हटलेलं आहे त्या ठिकाणी, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. प्रभू येशूच्या मुखातले शब्द आहेत. मी जसा जगाचा प्रकाश आहे तसे तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर बसलेले नगर लपत नाही, दिवा लावून बापाखाली ठेवत नाही, दिवटणीवर ठेवतात म्हणजे तो घरातील सर्वांना उजेड पाडतो. याप्रमाणे तुमचा उजेड लोकांपुढे पडो यासाठी की त्यांनी तुमची चांगली कर्मे पाहावी आणि तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आणि होऊ नये म्हणून सैतान आमचे डोळे आंधळे करतो, आमच्याद्वारे वाईट कर्मे तो घडवितो, यासाठी की आमच्यामध्ये असलेलं देवाचं गौरव जे आहे, ख्रिस्ताचं जे गौरव आहे ते लोकांच्या पर्यंत पोहोचू नये. आणि म्हणून प्रियानो, या रात्रीच्या वेळेला आम्ही हा विचार केला पाहिजे, येशू जो प्रकाश आपणामध्ये आहे त्याला आम्ही लपवू नये, त्याला लपवून आम्ही आमच्या अंतःकरणात ठेवू नये. त्यांना त्याचा उपयोग आम्ही इतरांना त्याच्या देवाकडे आणण्यासाठी, इतरांना त्या ख्रिस्ताच्या प्रकाशाकडे आणण्यासाठी करावा ही प्रभूची इच्छा आहे. आम्ही इतरांसाठी अडकळण करणारी माणसं होऊ नये. त्यांनी अंधारातून प्रकाशात यावे म्हणून परमेश्वराने आम्हाला पाचारण केलेलं आहे. त्यांनी देवाच्या प्रकाशाकडे यावे म्हणून देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. त्या लोकांनी अंधारातून प्रकाशाकडे यावं, त्यांना मार्ग दाखवण्यासाठी देवाने आम्हाला पाचारण केलेलं आहे. हे आम्ही कधी विसरू नये. आम्हाला काय वाटतं यापेक्षा देवबाप आमच्याकडून काय अपेक्षा करतो हे आम्ही नेहमी विचार करावा. मग त्यावेळेला ज्यावेळेस आम्ही सुवार्ता सांगायला सुरुवात करतो त्यावेळेला प्रियानो, अंधारात चाचपडणारे जे लोक आहेत, जे पापाच्या मार्गामध्ये चालत आहेत, त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश प्राप्त होतो आणि ते ख्रिस्ताकडे वळू लागतात. प्रियानो, देवदूतांनी शेवटी मला तुम्हाला सांगू द्या, देवदूतांनी मेंढपाळांना हीच तर सुवार्ता सांगितली. मेंढपाळ कुठं होते? रानात होते. कधी होते? रात्रीच्या प्रहरी होते. आणि दूत त्याच्या समोर प्रगटला आणि लख प्रकाश पडला. आणि मग त्या दूताने सांगितलं की मेंढरं तुम्ही जे राखताय अंधारामध्ये आहे, दिस इज नॉट युअर प्लेस.
अंधारामध्ये राहणं तुमचं कर्तव्य आहे, परंतु ही तुमची जागा नाही. तुम्हाला परमेश्वर काहीतरी विशेष कार्यासाठी बोलावत आहे. उठा, तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे आणि तो ख्रिस्त प्रभू आहे. आणि मग ह्यांनी मेंढर जागेत सोडली, अंधारातून ते बाहेर निघाले आणि प्रकाश जो जन्माला आला होता त्या प्रकाशाकडे गेले. त्या प्रकाशाचं दर्शन घेतल्यावर तो प्रकाश त्यांच्यामध्ये आला आणि ते प्रकाशित झाले आणि त्यांनी बाहेर जाऊन जे पाहिलं त्याची साक्ष सांगितली, त्याची साक्ष सांगितली. आज परमेश्वर आम्हाला मेंढपाळांसारखं प्रियानो अंधारातून प्रकाशामध्ये काढण्यासाठी उत्सुक आहे. वाईट मार्गापासून चांगल्या मार्गाकडे, अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी प्रियानो या मेंढपाळांसारखं प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करायला उत्सुक आहे. आणि मग आम्ही पुढे पाहतो की जे त्यांनी पाहिलं त्याचे साक्षीदार हे मेंढपाळ झाले. आज आम्ही जर ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये आहे असं जर म्हणतो तर आमच्या प्रकाशाद्वारे इतरांनी प्रियानो प्रभूकडे यावं. आमचा प्रकाश जो आहे त्याची साक्षीदार आम्ही व्हावे ही प्रभूची इच्छा आहे. आणि म्हणून आज आम्ही या ख्रिसमसच्या आदल्या रात्री नाताळ पूर्व संध्येच्या भक्तीमध्ये प्रभू आम्हाला हेच शिकवत आहे की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. तुम्ही जगाचे प्रकाश आहात. जसा प्रभू श्री ख्रिस्त या जगामध्ये प्रकाश म्हणून आला आणि अंधाराने त्याला ग्रासले नाही, तसं जेव्हा आम्ही प्रभू श्री ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो त्यावेळेला प्रियानो अंधार आम्हाला ग्रासू शकत नाही. अंधारात आम्ही चालणार नाही, तर परमेश्वर आमच्या सत्य असणार. आणि जो परमेश्वर आमच्या सोबत आहे, जो इमॅन्युअल देव आहे, नाताळच्या दिवशी जन्मलेला, त्याच्याद्वारे आम्ही प्रकाशित होतो आणि त्याच्यासाठी आम्ही जगायला प्रारंभ करतो. अनेकांचं जीवन बदलणारे आम्ही माणसं होतो. अनेकांना प्रभूकडे आणणारे सुवार्थिक बनतो. आत्मे जिंकणारे आम्हाला प्रभू बनवतो. आणि या गोष्टीसाठी प्रभू आम्हाला आज बोलावत आहे. आम्ही काय उत्तर देणार? आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय प्रभू, आम्ही स्तुती करतो, धन्यवाद देतो. पुन्हा एक बार प्रभू तू आमच्या समोर एक आव्हान ठेवलेलं आहेस. प्रभू श्री ख्रिस्त जो तुझा एकुलता पुत्र या जगामध्ये प्रकाश म्हणून आला. योहानाचा सुवर्तमान पहिला अध्याय आणि पहिल्या 5 वचनामध्ये वाचतो प्रभू. तो खरा प्रकाश होता, परंतु लोकांनी त्याला ओळखलं नाही. लोक आपल्या पापामध्ये चाचपडत राहिले, ते आपल्या पापामध्ये जीवन जगत होते. पण जेव्हा आम्ही त्या ख्रिस्ताला आमच्या अंतःकरणात स्थान देतो त्यावेळेला हा प्रकाश आमच्या जीवनामध्ये प्रकाशतो आणि त्याच्याद्वारे इतर लोकांना त्या ख्रिस्ताचा प्रकाश दिसतो आणि ते तुझे अनुकरण करणारे लोक होतात आणि आम्ही तुझे या प्रकाशाचे साक्षीदार बनतो. प्रभू, हे महान काम करण्यासाठी तू आज या नाताळच्या संध्याकाळच्या भक्तीमध्ये आम्हाला आज आचरण केले, आव्हान केलेलं आहे. प्रभू, आम्ही या ठिकाणावर जात असताना स्वतःला हा प्रश्न विचारावा म्हणून तू आमच्यावर कृपा कर. येशूच्या नावात मागतो.